नमस्कार मंडळी, जय शिवराय मंडळी. मी गणेश कोंढाळकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंढाळकर ब्लॉग्स. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव महागणपती जे अष्टविनायकापैकी एक असं महागणपती रांजणगाव येथे. अष्टविनायकापैकी सगळ्यात शेवटचा गणपती म्हणून रांजणगाव महागणपती हा ओळखला जातो. या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. या गणपतीचं वैशिष्ट्य असं की पूर्वाभिमुख हे मंदिर असून दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळामध्ये सूर्याचे जे सूर्यकिरण आहेत ते थेट या गणपतीच्या मंदिरामध्ये गणपतीच्या चेहऱ्यावरती पडतात. असं हे गणपती मंदिर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. असं म्हणतात की त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने या इथे येऊन पूजा आराधना केली होती आणि त्यानंतर भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता. मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये खूप काही पाहण्यासारखं असणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. ही आमची गाडी आलेली आहे. ओम गंग गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आमच्या प्रवासाची सुरुवात आळंदी रोडवरून विश्रांतवाडीमध्ये सुरू झाली आणि पुणे विमानतळ मार्गे सिम्बॉसिस कॉलेजच्या समोरून विमाननगरमधून आम्ही पोचलो ते डायरेक्ट पुणे नगर रोडवरती. पुणे नगर हायवेचं मस्त ढगाळ आणि पावसाच्या वातावरणाचा आनंद घेत आणि गाडीमध्ये छानसे अभंगाची गाणी लावून आम्ही नगर रोडचा प्रवास सुरू केला. नगर रोडचा प्रवास करताना वरती निळ्या आभाळामध्ये आलेले जे ढग होते ते पाहून अजूनच मन प्रसन्न झालं होतं आणि आतुरता लागली होती ती म्हणजे बाप्पाच्या दर्शनाची. मित्रांनो, हे मंदिर रांजणगाव येथे पुणे नगर महामार्गावर श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे 21 किलोमीटर तर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, शिरूर आणि पुण्याहून रांजणगावला जाण्यासाठी एसटीची सोय आहे. तसेच नगर मार्गे जाणाऱ्या कुठल्याही गाडीने रांजणगावला उतरता येते. हे मंदिर पुणे नगर मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. पुण्याहून रांजणगावला जात असताना डाव्या बाजूला भव्य अशी मारुतीरायांची मूर्ती नजरेस पडते. मित्रांनो, ही मूर्ती पाहता पाहता आपण थोड्याच वेळामध्ये रांजणगावमध्ये पोचतो आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला रस्त्याच्या उजव्या बाजूला महागणपतीचं मुख्य मंदिर पाहायला मिळतं. पुढे आपण आपल्या गाडीचा युटर्न घेऊन आम्ही महागणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिराच्या आतल्या बाजूला 4 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, आपण पुणे नगर रोडचा 50 किलोमीटरचा हा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहोत रांजणगाव श्री महागणपती मंदिरामध्ये. आणि हे जे तुम्ही पाहताय ते आहे या मंदिराचं मुख्य आणि भव्य असं प्रवेशद्वार. याच प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये प्रवेश करून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. तसेच या मंदिराच्या दोन्ही बाजूला भव्य असे हत्ती उभारण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हत्तीचे पुतळे आपण या प्रवेशद्वाराच्या बाजूला पाहतो.
मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून आपण निघतो दर्शनासाठी मंदिराकडे. मंदिराकडे जात असताना आपल्याला दोन्ही बाजूला टू व्हीलरसाठी पार्किंग नजरेस पडते. या ठिकाणी आपण आपली गाडी पार्क करू शकता. तसे थोडंसं पुढे आल्याच्या नंतर येथे पूजेसाठी लागणारे साहित्याचा तुम्हाला स्टॉल नजरेस पडतील. त्याच ठिकाणाहून आतमध्ये आल्याच्या नंतर समोरच आपल्याला छोटी छोटी मूर्ती आणि तसेच भगवान शंकरांची मूर्ती देखील पाहायला मिळते. येथूनच आपण पूजेचं साहित्य घेऊन आपण मंदिराकडे, महागणपतीच्या मंदिराकडे वाटचाल करतो आणि इथूनच दर्शनाच्या रांगेकडे जाण्याचा मार्ग देखील आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी भव्य असं पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. तेथूनच थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला दर्शन पास काढण्याचं ठिकाण पाहायला मिळते आणि या बाजूने भाविकांसाठी सभामंडप, दर्शनाचा मंडप पाहायला मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी गेट पासचे 100 रुपये घेतले जातात. प्रत्येकी माणसाचे 100 रुपये असा गेट पास घेऊन आम्ही पुढील दर्शनासाठी निघालो आणि समोरच आपल्याला नजरेस पडतो मंदिराचा मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून समोरच आपल्याला मोठा असा घंटानाद पाहायला मिळतो. त्यानंतर मंदिराच्या समोरचा असलेला हा सभामंडप पाहून मन एकदम भारावून जातं. कारण या सभामंडपाचं बांधकाम संपूर्ण हे लाकडी बांधकाम असून त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, या मंदिराचा हा जो तुम्ही सभामंडप पाहताय ते सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधेसुधेच होते, परंतु बदलासह आता मंदिरात अद्ययावत सोयीसुविधा करण्यात आले होते. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात उभे आहोत. या ठिकाणी मोबाईल बंदी असल्यामुळे जास्त शूटिंग करता येत नाही. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आपण येतो मंदिराच्या मागच्या बाजूला. मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता भव्य अशी मोकळी जागा आहे. कारण की हे जे मंदिर आहे जवळपास 7.5 एकर मध्ये हे बांधण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावरती आपल्याला गणेशाच्या डावे सोंडीची आसन घातलेली रेखीव मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या असलेल्या दिसतात. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून तिला 10 सोंडा व 20 हात आहेत असे सांगितले जाते. तसेच मुख्य मंदिराच्या पाठीमागे आपल्याला पायऱ्या उतरून खाली गेल्याच्या नंतर समोरच एक शंकराची पिंड देखील आणि एक छोटी दुसरी मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याच बाजूला पाण्याची टाकी देखील आपल्याला पाहायला मिळते. तिथून आपण वरती येतो आणि वरती आल्याच्या नंतर समोरच आपल्याला भक्तनिवास नजरेस पडते. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्यासाठी इथे सोय केलेली आहे. एका आख्यायिकेनुसार ऋषी गीतसमद यांचा मुलगा त्रिपुरासूर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरा इतका मौल्यवान धातू दिला. हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते. अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने एक सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी. गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले. गणपतीने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला 3 उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलाश पर्वतावर चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितले. लोभ्याने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर त्याला हरवू शकत नव्हते. शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदना केली नाही. शंकराने
षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेव्हा गणपती प्रकट झाले आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरवण्याच्या सूचना दिल्या. त्या सूचनांचे पालन करून शंकराने एका बाणात लोभी त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. मंदिराच्या बाहेर जाताना मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला महागणपती उद्यान पाहायला मिळते. या ठिकाणी लहान लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे असे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात. इथे आपले लहान मुलं त्याच्यावर बसून खेळू शकतात. तसेच त्याच्या बाजूला देखील आपणास भव्य असं गार्डन पाहायला मिळते आणि तेथूनच थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला बैलगाडा देखील बनवलेला पाहायला मिळतो व त्याच्याच बाजूला छोट्याशा तलावामध्ये कमळाची फुलं लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तेथे शंकराने गजाननाची स्थापना केली व त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले. आज तेच गाव रांजणगाव म्हणून गाव ओळखले जाते. चला तर मग मंडळी, मी आता ही व्हिडिओ इथे थांबवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. ही मी आता व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.